शिपाई असेल, त्याला आपण SRPF म्हणतो, तर SRPF आहे, त्यानंतर कारागृह शिपाई आहे. तर या 5 प्रकारच्या पदांमध्ये ही महाराष्ट्रातील मेगा भरती होणार आहे. तर यात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये यासाठी किती जागा असतील याचं सविस्तर जाहिरात आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये माहिती मिळू शकेल. तर आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून की आपण 15,631 पदं होणार आहेत, तर 15,631 पदांची जी भरती होणार आहे, तर त्या भरतीच्या दृष्टिकोनातून आपण जो सामान्य ज्ञान नावाचा जो विषय आहे, म्हणजे घटक जो आहे, तर या घटकाच्या बाबतीत आपण आजच्या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. तर या GR मध्ये थोडंसं आपण GRची माहिती पाहूया. या GRच्या माध्यमातून हे सांगण्यात आलेलं आहे की सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबवण्याची व संनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील. या परीक्षेसंदर्भात काही आक्षेप, वाद, न्यायालयीन प्रकरण, विधानमंडळ कामकाजाविषयक बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ संबंधित घटक किंवा गट प्रमुखाची राहील, अशा प्रकारच्या GRच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. पहा, अजून या बाबतीत सांगण्यात आलेलं आहे की प्रस्तुत पदभरती प्रक्रिया जी आहे, अंतर्गत आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज